हॅलो गाईज, सर स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपण बनवणार आहोत 4 प्रकारचे वेगवेगळे भजे. सो ॲज यू ऑल नो, भुसावळ म्हणजे खानदेशकडे थोडासा पाऊस तर पडतो आहे. दुसरीकडे पण पडत असेल बट इथे पण पडतो आहे. आणि पावसामध्ये सर्वात जास्त आपल्याला काय खावं वाटतं? भजे. येस, भजे नसले तर मग असं वाटतं की यार पावसाळा आपला असा फिका गेला. सो इथे आपण 4 प्रकारचे भजे बनवणार आहोत. त्याकरता आपण बारीक कांदा, मिरची, कोथिंबीर, बटाटे आणि मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. याला आपण बारीक चिरून घेतलेलं आहे. सगळ्यात मेन केळ्याचे चिप्स पण आपण रेनी सीझनमध्ये खातोच. आय थिंक सो, आम्ही जास्त खातो रेनी सीझनमध्ये. सो इथे आपण जे आपले कच्चे केळे असतात ते आपण इथे चिरून घ्यायचे बारीक. आणि इथे आता आपण याला चिरून घेतलेलं याची साल वगैरे काढून आपण चिरून घेतलेलं आहे छान बारीक. आता इथे आपण सुबुगीचं जे बेसन पीठ असतं ते आपण इथे घेतलेलं आहे. यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, यामध्ये ऑलरेडी हळद असते. सो आपल्याला टाकायची गरज नाही. सो इथे आता आपण बारीक चिरलेला कांदा जो आहे तो आपण यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपली जी आपण बारीक चिरलेल्या मिरच्या आहे ते आपण इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपले जे बारीक चिरलेला कोथिंबीर आहे तो आपण यामध्ये टाकायचा आहे. कोथिंबीर जरा भज्यांमध्ये खूप चांगला लागतो, सो आपण इथे जरा जास्त घेतलेला आहे. त्यानंतर आपण बेसन पीठ जे आपल्याला एकदम असं पतलं किंवा एकदम असं जाड आपल्याला नाही करायचं. म्हणजे एकदम जास्त पाणी पण नाही टाकायचं, एकदम कमी पण पाणी नाही टाकायचं, एकदम पातळ पण पीठ नाही करायचं, एकदम घट्ट पण आपल्याला पीठ नाही करायचं. सो आपल्याला नॉर्मल, जसं मी सांगितलं, मीडियम, जास्त पाणी पण नाही आणि कमी पाणी पण नाही, तसं आपल्याला पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं पीठ वगैरे ते भिजून झालेलं आहे. तर आता इथे आपण कढई तापवायला ठेवलेली होती. इथे आपलं जे तेल आहे ते छान गरम झालेलं आहे. सो आता इथे मिरचीचे भजे कोणाकोणाला आवडतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मला खूप जास्त आवडतं मिरचीचे भजे. आणि इव्हन जेव्हा पाऊस चालू असला, पावसामध्ये बाहेर बसून चहा आणि मिरचीचे भजे, ओ माय गॉड, खूप खूप छान लागतं ते. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. ऑलमोस्ट आय नो दॅट की तुम्ही ट्राय केलेलेच असतील. बट याच्यामध्ये वेगवेगळे 4 प्रकारचे भजे आहेत, तर तेही ट्राय करून बघा. सो इथे आता आपण मिरचीचे भजे जे आपण तेलामध्ये फ्राय व्हायला टाकलेले आहे, याला चांगलं आपण फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि हां, आपण इथे ही फिक्की मिरची घेतलेली आहे, तिखटवाली आपण ती नाही घेतलेली आहे. सो इथे आता आपली मिरचीचे भजे आपले तयार झालेले आहे. भाई, याला बघूनच यार तोंडाला पाणी सुटते माझ्या. सो इथे आता आपली मिरचीचे भजे जे ते तयार झालेले आहे. तर आता इथे आपण जे बटाट्याची भाजी आहे ते आपण यामध्ये टाकायचे आहे. मला बटाट्याची भाजी इतकी तर नाही आवडत. मला बटाट्याचं सर्व काही आवडतं, फक्त बटाट्याची भाजी नाही आवडत. आय डोंट नो वाय, बट ते जरा अशी मला नाही आवडत. आता काय सांगू मी, कोणाकोणाला आवडतं नक्कीच का ते सांगा. आणि याला आता आपण छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि इथे आता आपले बटाट्याचे भजे पण फ्राय झालेले आहे. तर याला आता आपण एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला
अजून कोणते जे दुसरे भजी बनवणं आहे ते आपण यामध्ये टाकायचे आहे. सो आता इथे आपण हे टाकलेले आहे पालकचे जे भजी असतात ते आपण यामध्ये टाकलेलं आहे. जे पालकाची जी पानं असतात ना त्याचे आपण इथे भजी केलेले आहे. तुमच्याकडे करता का ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. कॉज आय डोंट थिंक सो की हे सर्वीकडे म्हणजे करत असतील. कॉज असं वाटतं आहे मला. जर तुम्ही करत असाल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. मला पण जरा जाणून घ्यायची उत्सुकता आहे की तुम्ही हे भजी करता की नाही. सो ही पण भजी खूप छान लागतात आणि स्पेसिफिकली चहासोबत तर साधे भजी पण असं वाटतं की ओ माय गॉड आपण स्वर्गामध्ये आलेले एक बाईट खाल्ल्याबरोबर. सो आता आपण पालकाची भाजी पण तयार करून घेतलेली आहे. आता इथे आपण बनाना काय बोलता याला केळीचे भजे. तुम्ही करता का केळीची भाजी नक्की कॉमेंटमध्ये सांगा. बिकॉज आम्ही तर करतो आणि मला थोडा डाऊट पण आहे की करता की नाही. आय डोंट नो अबाउट इट. जर करत असाल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. मी तर फक्त केळीचे चिप्स वगैरे करताना बघितलेलं आहे. केळीची भाजी मी नाही बघितलेलं आहे. बट आम्ही करतो. छान तर लागतं. नक्की करून बघा आणि जर आवडलं तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. खूप छान तर लागतं आहे. त्याचं जे टेस्ट आहे ओ माय गॉड खूप छान लागतं. नक्की करून बघा. बाकी आपण नॉर्मली केळीचे चिप्स तर करतोच. कधी भजी पण करून बघा गाईज. सो आता याला आपण चांगलं होऊ दिलेलं आहे तेलामध्ये. आणि आता इथे भाज्यांसोबत सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मिरची जी की तेलामध्ये तळलेली असते ती आपल्या भाज्यांसोबत लागतेच. सो याला आपण तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली जी सर्व भाजी आहे इथे झालेली आहे. मिरची पण आपण इथे काढून घेतलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि सर्वात जास्त कोणती भाजी आवडली तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल गाईज.